नमस्कार. स्वातंत्र्य हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय प्रिय आहे. स्वतंत्र सार्वभौम देशामध्ये आपण नागरिक म्हणून आज जगतो आहोत आणि म्हणून आपल्याला घटनेने काही गोष्टींचं स्वातंत्र्य आपल्या जन्माला आलेल्या दिवसापासूनच बहाल करून टाकलेलं आहे. स्वातंत्र्य हे भाकरीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे हे आपण कम्युनिस्ट विचारसरणीला हिणवण्यासाठी बऱ्याच वेळेला वाक्य वापरतो, पण प्रत्यक्षात जेव्हा स्वातंत्र्य याचा नक्की माझ्या दृष्टीने अर्थ काय असा विचार करायची वेळ येते, तेव्हा मात्र मनातल्या मनामध्ये आपल्या सगळ्यांचा निश्चितपणे गोंधळ उडतो. स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणून जपमाळ जे आपण जपतो त्याचं नक्की व्याख्या काय, किंवा माझं स्वातंत्र्य म्हणजे मला नक्की काय अपेक्षित आहे हे स्पष्ट करून सांगा म्हटलं तर अनेकांची भंबेरी उडते. अशा सगळ्या भंबेरी उडणाऱ्या माणसांना या भंबेरीमधून पटकन बाहेर पडता येईल अशी एक गोष्ट किंवा असे एक वाक्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी सांगून ठेवलेलं आहे. आपल्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळामध्ये अब्राहम लिंकन नावाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सकाळच्या आपल्या शिरस्त्याप्रमाणे आपल्या वसतिगृहातून, म्हणजे राष्ट्राध्यक्षांचं त्यावेळेला जे निवासस्थान होतं त्याच्यामधून बाहेर पडले आणि आपल्या तंद्रीमध्ये आपल्या सकाळच्या व्यायामाचा म्हणजे चालण्याचा सराव त्यांनी सुरू केला. राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या विचारांना, मनाला आणि बुद्धीला शांतता किंवा आराम मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यावेळेला काही युद्ध लढली जात होती, काही नवीन निर्माण झालेली राष्ट्र त्यांच्या मागण्या या राष्ट्राध्यक्षांपुढे सत्य आणि नित्य नियमाने मांडित होत्या. अमेरिकेला आकार देण्याचं काम आणि ती जबाबदारी आपल्या शिरावरती आहे हे अब्राहम लिंकनना पक्क माहीत होतं आणि त्यामुळे असा काहीतरी विचार करत करत आपल्या तंद्रीमध्ये सकाळच्या आपल्या चालण्याचा व्यायाम घेत घेत रस्त्यावरून अब्राहम लिंकन चालत होते. अमेरिकेमध्ये बरेच लोक सकाळचा मॉर्निंग वॉकचा कार्यक्रम इमाने इतबारे पार पडतात. अब्राहम लिंकन जात होते त्याच रस्त्यावरून त्यांच्या समोरचं एक गृहस्थ तसाच आपला मॉर्निंग वॉकचा कार्यक्रम पार पाडत येत होते. ते गृहस्थ थोडेसे वयस्कर किंवा 60च्या पुढचे होते आणि म्हणून त्याने हातामध्ये आधारासाठी वॉकिंग स्टिक घेतलेली होती, पण वॉकिंग स्टिकचा आधार घेऊनच चालावं अशी काही त्यांची परिस्थिती नव्हती आणि म्हणून सकाळची सुंदर वेळ आहे, पक्षी कुजबुजत आहेत, मोकळा रस्ता आहे, आपण मोकळे आहोत या एकंदर विचाराने भारलेले ते सद्गृहस्थ जे अब्राहम लिंकनच्या समोरून त्याच रस्त्यावरनं येत होते ते आपल्या हातातल्या काठीचा वेडा वाकडा खेळ करत रस्त्यावरून चाललेले होते. अब्राहम लिंकन आणि त्या वाकडी तिकडी काठी फिरवत येणाऱ्या सद्गृहस्थांमधलं अंतर क्षणाक्षणाला कमी होत होतं. अब्राहम लिंकन आपल्या तंद्रीमध्ये चाललेले होते आणि आपल्याला काठी वाकडी तिकडी फिरवण्याचा अधिकार अमेरिकेच्या घटनेने दिलेला आहे अशी काहीतरी जाणीव किंवा भ्रम पाडून समोरचे ते सद्गृहस्थ येत होते. दोघांची एका क्षणी गाठ पडली आणि समोरचे गृहस्थ आपल्या हातातली वॉकिंग स्टिक म्हणजे काठी वाकडी तिकडी फिरवत असताना त्यांचा फटका फाटकन समोरून येणाऱ्या अब्राहम लिंकनच्या नाकावर पडला. पटकन नाकावर झालेल्या आघातामुळे लिंकन भानावरती आले आणि त्यांना जाणवलं की समोरचा माणूस वॉकिंग स्टिक वाकडी तिकडी फिरवत रस्त्यावरून आपल्या समोरच्या दिशेने येत होता आणि
त्याची काठी आपल्याला आत्ता नाकावरती लागलेली आहे. साहजिकच अब्राहम लिंकनने सोज्वळ पण कडक भाषेमध्ये त्या समोरच्या माणसाची हजेरी घ्यायला सुरुवात केली. रस्त्यावरून कसं चालावं याचे साधे नियम तुला माहीत नाहीत का असं विचारलं. अजून 2-4 गोष्टी अब्राहम लिंकनने सांगितल्या, पण या सगळ्याचा काही म्हणता काही परिणाम त्या समोरच्या माणसावर झालेला दिसत नव्हता. तो शर्मिंदा झालेला नव्हता, तो माफी मागत नव्हता. या उलट तो अवाक झालेला अब्राहम लिंकनना दिसला. आपलं 2-4-10 वाक्यांचं सगळं म्हणणं म्हणजे सुनावणं अब्राहम लिंकननी पूर्ण करून त्याच्याकडे जेव्हा अब्राहम लिंकन बघत राहिले तेव्हा अवाक झालेला तो माणूस अब्राहम लिंकनना म्हणाला की राष्ट्रपती महोदय, हे तुम्ही मला सांगताय हेच मोठं आश्चर्य आहे. गेली 8-9 वर्ष सगळ्या लोकांशी लढत देऊन अमेरिकेने स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा अब्राहम लिंकन आपणच प्रसिद्ध केलेला आहे. या देशातल्या लोकांना समानता आणि स्वातंत्र्याचे अधिकार तुम्ही तुमच्या प्रासादाच्या गच्चीवर उभे राहून जाहीर केलेले आहेत. अध्यक्ष महाराज, आपण स्वातंत्र्याची ठिणगी या देशामध्ये टाकली आणि आज सगळ्या जगाला आपण स्वातंत्र्याची महती पटवून देत आहात. त्याच अमेरिकेमध्ये माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला रस्त्यावरून काठी फिरवत फिरवत जाण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही का? समोरच्या माणसाने अब्राहम लिंकनची आतापर्यंतची सगळी कारकीर्द त्याच्या पुढे घडाघडा वाचून दाखवले आणि मग त्याच्या मनामध्ये उचंबळलेला त्याच्या स्वातंत्र्याचा अर्थ त्याच्या तोंडातून बाहेर आला की रस्त्यावरून वाकडी तिकडी माझ्या हातातली काठी फिरवत जाण्याचं स्वातंत्र्य मला नाही का? तिथे मग अब्राहम लिंकनने एक कटाक्ष त्या माणसाकडे टाकला आणि त्याला सांगितलं की बाबा, तुला स्वातंत्र्य आहे, पण युअर फ्रीडम एंड्स वेअर माय नोज स्टार्ट्स. जिथे कुठे माझं नाक सुरू होतं ती तुझ्या स्वातंत्र्याची सीमारेषा आहे. स्वातंत्र्याचे आपले अर्थ पुन्हा एकदा तपासून घेताना लिंकनचं हे वाक्य जर आपण मनामध्ये घोळवलं तर त्याबद्दल असणाऱ्या अनेक द्विधा मनस्थितीमध्ये नेणाऱ्या गोष्टी आरशासारख्या स्वच्छ व्हायला निश्चितपणे मदत होईल. आपल्या स्वातंत्र्याचा गौरव करताना, ते स्वातंत्र्य उपभोगताना आपल्यासारखेच भारतामध्ये 140 कोटी लोक राहतात. त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर राखला गेला पाहिजे, हे भान आपण कुठेतरी बाळगायला पाहिजे. म्हणजे युअर नोज स्टार्ट्स वेअर अदर्स फ्रीडम एंड्स. अब्राहम लिंकननी दिलेली ही शिकवण निश्चितपणे आपल्याला पटली असेल असं मला वाटतं. आपल्याला याच्यावर जे काही वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून येणाऱ्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.